तर विद्यार्थी मित्र हो, तुमचं सगळ्यांचं आजच्या तासिकेला स्वागत आहे. आता या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न आलाय बघा, सुरुवातीला वरती स्क्रीनवर. व्हॉट विल वी लर्न टुडे? हा प्रश्न आहे. तर आपण आज पार्ट ऑफ स्पीच घेणार आहोत. त्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच या ठिकाणी नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, कंजंक्शन, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन या ठिकाणी हे आहेत. तर सुरुवातीला आपण नाऊन बघूया. या ठिकाणी नाऊन म्हणजे नाम. आता नाव आपल्याला माहिती आहे की एखाद्या वस्तूला आपण दिलेलं नाव असतं. का या पृथ्वी तलावर प्रत्येक गोष्टीला काही ना काही नाव आहे, म्हणून ते आपण नाऊन असे म्हणतो. आता नाऊनची व्याख्या काय बघा आपल्याला दिलेली. नाऊन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲन ॲनिमल ऑर अ थिंग. बघा नाऊन म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या जागेला, प्राण्याला किंवा वस्तूला अशा ठिकाणी दिलेलं नाव म्हणजे नाऊन. एक्झाम्पल: डॉग, कॅट, हॉर्स, स्टुडंट, टीचर, ॲपल, मॅरी अँड एक्सेट्रा. आता आपल्याला इथे एक्झाम्पल दिले आहेत. माय नेम इज मीना. आता मीना हे काय नाऊन आहे. ही इज गोइंग टू स्कूल. या वाक्यामध्ये आपल्याला स्कूल हे नाऊन आहे. आय हॅव अ पेट. माझ्याजवळ पाळीव कुत्रा आहे. तर या ठिकाणी डॉग जे आहे, पेट डॉग आहे असं आहे ते. तर डॉग हे नाऊन आहे. दिस इज अ ब्ल्यू पेन. तर या वाक्यामध्ये पेन हे नाऊन आहे. बघा तुमच्या लक्षात आलंच असणार आता नाऊन आपण कशाला म्हणतो. की नाऊन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया असं पण म्हणतो आपण. मग मी तुम्हाला एक वाक्य दिलं, दिस इज अ टेबल. तर या वाक्यात नाऊन कोणता आहे तुम्हाला विचारलं तर टेबल हे नाऊन आहे. पुढे, इज देअर एनी वॉटर इन दॅट ग्लास. ग्लासच्या खाली अधोरेखित केलं आहे, अंडरलाईन केलं आहे. तर या ठिकाणी ग्लास हे नाव आहे. आता आपण बघतो नाव आहे, नाऊन आहे, पण या नाऊनची 3 प्रकार आहेत. टाईप्स ऑफ नाऊन, नामाचे प्रकार. कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम, प्रॉपर नाऊन म्हणजेच विशेष नाम, अँड ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाम. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला कॉमन नाऊन बघूया. कॉमन नाऊन इज अ नाऊन हे नाम आहे. रेफरिंग दाखवते टू प्लेस ऑर अ थिंग ऑर अ जनरल सेन्स. म्हणजेच एकाच प्रकारच्या वस्तूला, जागेला किंवा सजीव प्राण्याच्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात. बघा यातला नाऊनमधला पहिला प्रकार सामान्य नाम. त्याची व्याख्या आपण बघितली बघा, परत एकदा बघूया. एकाच प्रकारच्या वस्तूला, जागेला किंवा सजीव प्राण्याच्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात. यामध्ये आय सॉ अ मूवी टुडे. मूवीच्या खाली समजा अधोरेखित केलं आहे आपल्याला. शी लिव्ज इन सिटी. सिटीच्या खाली अधोरेखित केलं आहे. मग हे काय आहे, ते कॉमन नाऊन, हे सामान्य नाम आहेत. मग आपण बघितलं
की हे सामान्य नाम कसे की वस्तूच्या जागेला, वस्तूला किंवा सजीव प्राण्याच्या नावाला आपण दिलेल्या नामाला सामान्य नाम असे म्हणतो. पुढे नामाच्या प्रकारातला पुढचा प्रकार बघा, प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. आता विशेष नामाची व्याख्या आपण बघूया. आता इथे विशेष नाम म्हणजे काय नेमकं. प्रॉपर नाउन इज अ नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस ऑर थिंग. बघा काय म्हटले ते, प्रॉपर नाउन इज अ नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस ऑर थिंग. म्हणजेच याचा मराठीतून अर्थ आपण बघायला गेलो, ज्या नावाने समूहातील विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, ठिकाणाचा उल्लेख होतो त्यास विशेष नाम असे म्हणतो आपण. की ज्या नावाने समूहातील विशिष्ट व्यक्तीचा, म्हणजे नाम, विशेष नामच आपण याला म्हटलेलं आहे, म्हणून वस्तूचा, ठिकाणाचा उल्लेख होतो त्यास विशेष नाम असे आपल्याला म्हटले जाते. आय सॉ हॅरी पॉटर टुडे. विशेष नामाचं पहिलं अक्षर जे असतं ते वाक्यात आलं ना तरी ते पहिलं अक्षर कॅपिटल असते विशेष नामाचं, हे लक्षात ठेवा. आय सॉ हॅरी पॉटर टुडे. आता हॅरी पॉटर खाली अधोरेखित केलं आहे. पुढे शी लिव्ज इन मुंबई. आता मुंबई नावाच्या खाली अधोरेखित पण काय केलं आहे, मुंबईचा यम हा कॅपिटल आहे, हॅरी पॉटरचा एच आणि पी कॅपिटल आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, विशेष नाम म्हणतो. आता तिसरं आपल्याला दिलं आहे बघा इथे, ॲबस्ट्रॅक्ट नाउन. आता ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. बघा ॲबस्ट्रॅक्ट नाउनला आपण भाववाचक नाम म्हणतो. त्याची व्याख्या बघूया आपण आता ॲबस्ट्रॅक्ट नामाची. ॲबस्ट्रॅक्ट नाउन रिप्रेझेंट feelings, ideas, qualities or concepts. ॲबस्ट्रॅक्ट नाउनला काय म्हणतो आपण, ॲबस्ट्रॅक्ट नाउन रिप्रेझेंट, ते दाखविते, दर्शविते, काय आपल्याला किंवा कशाबद्दल पुढाकार घेते, फिलिंग्स भावना, आयडियाज कल्पना असतील, क्वालिटीज गुणधर्म, अँड कन्सेप्ट म्हणजे त्याच्या व्याख्या असतील. मग याचं आपलं याचं आपण सरळ साध्या मराठी भाषेमध्ये जर रूपांतर केलं या व्याख्येचं, तर ज्या नामातून एखादी भावना, गुणधर्म, विचार दर्शवले जातात त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. आता एक्झाम्पल घेऊया आपण. राम इज अ व्हेरी हॉनेस्ट. राम हा हॉनेस्ट आहे म्हणजे प्रामाणिक आहे. मग हॉनेस्टच्या खाली अधोरेखित केलं आहे म्हणजे हॉनेस्ट एक आहे ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे, भाववाचक नाम आहे. पुढे आय एम हॅपी टू सी यू. हॅपीच्या खाली अधोरेखित केलं आहे, मग हॅपी एक आहे भाववाचक नाम आहे. प्रोनाऊन. आता आपण पुढचा जो प्रकार बघूया. आता नाऊन झालं. लक्षात घ्या, नाऊनमध्ये आपण 3 प्रकार बघितले, कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. नाऊन हा आता आपला हा टॉपिक. आता पुढचा टॉपिक घेऊया आपण. याच्यातला पहिला प्रकार झाला, आता पार्ट ऑफ स्पीचचा पहिला प्रकार नाऊन पूर्ण केला आपण. आता पुढचा घेऊया आपण प्रोनाऊन. प्रोनाऊन रिप्लेस द नेम ऑफ अ पर्सन. नामाबद्दल येणाऱ्या सर्व शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. बघा इथं म्हटलंच आहे प्रोनाऊन. प्रोनाऊन रिप्लेस द नेम, रिप्लेस बदलवतो, नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया इन अ सेंटेन्स. त्याच्यामध्ये काय होतं बघा, आपल्याला प्रोनाऊन हा प्लेस, थिंग, आयडिया इन अ सेंटेन्समध्ये ते बदलवलं जातं. आता याचे एक्झाम्पल काय बघा.
ही, शी, इट, वी, दे, हिम, हर, धीज, दॅट अँड एटसेट्रा. आता एक्झाम्पल सेंटेन्स बघा. एक्झाम्पल सेंटेन्स बघूया आपण. इथे ही इज व्हेरी क्लेवर. आता ही काय आहे? सर्वनाम आहे, प्रोनाऊन. तो खूप हुशार आहे. आता समजा मी म्हटलं सुनील खूप हुशार आहे, तर सुनीलच्या जागेवर ही आलं आहे, म्हणजे तो खूप हुशार आहे. म्हणजे नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. 12 सप्टेंबर इज द डेट दॅट आय वॉज बॉर्न. आता इथं दॅट म्हणजे हा इथं आपल्याला सर्वनाम आला आहे दॅट. हे दॅटचं पण वाक्य दिलं आहे आपल्याला. मग याची व्याख्या काय होणार प्रोनाऊनची इंग्रजीची? बघा इंग्रजीतून व्यवस्थित. प्रोनाऊन इज अ वर्ड टेक प्लेस ऑफ अ नाऊन. सोप्यात सोपी भाषा बघा याच्यात ही व्याख्या केली आहे. प्रोनाऊन इज अ वर्ड टेक प्लेस ऑफ अ नाऊन. प्रोनाऊन हे काय करतं? हे सर्वनाम हे नामाची जागा घेते आहे. नामाची जागा घेते म्हणजे ते नामाचं प्रतिनिधित्व करते आहे, म्हणून त्याला आपण प्रोनाऊन असे म्हणतो. प्रोनाऊन म्हणजे नाऊन आलाच आहे त्याच्यामध्ये, त्याला प्रोनाऊन म्हणजे नामाबद्दल येणारा शब्द. आणखी याची उदाहरणं बघूया आपण. राम इज अ गुड बॉय, हे पहिलं वाक्य आहे. मग इथं जर कधी आपण प्रोनाऊन टाकला तर काय येणार? ही इज अ गुड बॉय येणार. पुन्हा राम इज माय फ्रेंड. राम इज माय फ्रेंडच्या जागेवर आपल्याला काय येणार आणखी? ही इज माय फ्रेंड. पुन्हा राम लाईक टू प्ले. मग या ठिकाणी आपल्याला काय येणार? इथे ही लाईक टू प्ले. बघा अशा पद्धतीने आपण नामाच्या जागी सर्वनामाचा वापर केला. पण नेहमी वापरली जाणारी सर्वनामे कोणती? बघा आय, यू, ही, शी, इट, वी, दे. या ठिकाणी आपल्याला इथे दिसतंय बघा आय, यू, ही, शी, इट, वी, दे ही नेहमी वापरली जाणारी सर्वनामे आहेत. एक्झाम्पल बघूया बघा. आता याचं आपण उदाहरण बघूया. आय एम अ गर्ल, यू आर ए टीचर. तर हे उदाहरणं आहेत त्याची. ही यूज फॉर अ बॉय और अ मेल. आता इथे आपल्याला सर्वनाम जे दिलं आहे ही, ते ही सर्वनाम काय दिलं आहे? ही सर्वनाम काय वापरलं जातं? फॉर बॉय और अ मेल. त्यानंतर ही इज माय ग्रँडफादर. बरोबर, हे वाक्य आलेलं आहे, त्यामध्ये ही हे सर्वनाम आहे. मग हे सर्वनाम ते वापरलं गेलं आहे. आता शी यूज फॉर अ गर्ल और अ फिमेल. आता शी जे आहे ते कशासाठी वापरलं गेलं आहे? गर्ल और फिमेलसाठी वापरलं गेलं आहे. एक्झाम्पल शी इज माय मदर, शी इज अ डॉक्टर. आता या ठिकाणी शी जे आहे ते गर्ल और फिमेलसाठी वापरलं गेलं आहे आणि ही जे आहे ते बॉय आणि मेलसाठी वापरलं गेलं आहे. पुढे आता इट आहे बघा. शी झालं, ही झालं, आता इट आहे. इट यूज फॉर वन ॲनिमल अँड थिंग. आता या ठिकाणी जे इट आहे ते इट कशासाठी वापरलं जाणार आहे? इट यूज फॉर वन ॲनिमल और थिंग, प्राणी किंवा वस्तूसाठी. इट इज माय पेट ॲनिमल. इट इज अ चेअर. या ठिकाणी बघा इटचा वापर केलेला आहे. इट इज माय पेट ॲनिमल और इट इज अ चेअर. आता वीचा वापर. वी यूज फॉर
वी यूज फॉर मोर दॅन वन पर्सन. बघा, एकापेक्षा अधिक व्यक्तीसाठी वी आपण वापरतो. वी आर फ्रेंड्स, आपण मित्र आहोत. वी लव टू प्ले फुटबॉल, आपल्याला फुटबॉल खेळायला आवडते. असा वी हा काय केला आहे, मोर दॅन वन पर्सनसाठी वापरला आहे. दे इज यूज फॉर मोर दॅन वन पर्सन, ॲनिमल ऑर थिंग. दे आर माय फॅमिली, दे ऑल लव इच अदर. त्याची उदाहरणं आहेत बघा. दे आर माय फॅमिली. या ठिकाणी पुढे बघा, आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे, वर्ब. आता वर्ब काय आहे, वर्ब जो दिला आहे आपल्याला, तो वर्ब डिस्क्राईब द ॲक्शन ऑर द स्टेट ऑफ द सब्जेक्ट. आता वाक्य येतं बघा, आपल्याला वाक्य माहिती आहे. त्याच्यात कर्ता, कर्म आणि क्रियापद आपण येतो. सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट, म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म. त्या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे कर्त्याबद्दल काय आहे, कर्त्याची परिस्थिती, स्थिती सांगतं आपल्याला, ते वर्ब असतं. वर्ब डिस्क्राईब द ॲक्शन ऑर द स्टेट ऑफ द सब्जेक्ट. वर्ब काय करतं, वर्णन करतं. द ॲक्शन ऑर द स्टेट ऑफ द सब्जेक्ट. या ठिकाणी पण आपल्याला व्याख्या दिली बघा. हे अ वर्ब इज अ वर्ड. A verb is a word or a group of words that describe an action. Experience बघा, ॲक्शन, एक्सपिरियन्स. एक्झाम्पल दिली इथं आपल्याला वर्बची. रिअलाइज, वॉक, सी, लुक, सिंग, सीट, लिसन अँड एटसेट्रा. आता एक्झाम्पल सेंटेन्स काय आहे, आय लाईक ॲपल. आता लाईक त्या कर्त्याची जी काही स्थिती आहे ती लाईक सांगतं. जर आय ॲपल जर कधी वाक्य आपण म्हटलं तर ते कसं वाटेल आपल्याला, त्यात काहीच आपल्याला कळणार नाही. पण त्यात लाईक जर आपण टाकला, आय लाईक ॲपल, तर त्या ठिकाणी ते काय करतं, आपल्याला त्या वर्बचं काय येतं, ॲक्शन सांगतं किंवा स्टेट म्हणजे परिस्थिती सांगतं आपल्याला. कम इन प्लीज, हे वाक्यसुद्धा काय आहे, कम हे क्रियापद आहे. मग याच्यावर आपल्याला या वाक्याचा अर्थ आपल्याला कळतो. आता आपण वर्ब बघितला. वर्बमध्ये मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब असे दोन प्रकार आहेत. आता मेन वर्ब डिस्क्राईब, दोन प्रकार आपण बघतो आहोत वर्बचे. त्यातला पहिला मेन वर्ब बघतो आहोत. मेन वर्ब डिस्क्राईब द ॲक्शन ऑफ द सब्जेक्ट. बघा काय म्हटली तर, मेन वर्ब डिस्क्राईब द ॲक्शन ऑफ द सब्जेक्ट. एक्झाम्पल, रोहन इज स्विमिंग. इथे रोहन काय करतोय, सब्जेक्ट आहे रोहन, आणि स्विमिंग हे वर्ब आहे, मेन वर्ब आहे. ते मेन वर्ब डिस्क्राईब द ॲक्शन ऑफ द सब्जेक्ट. मग उदाहरण आपण बघितलं होतं, रोहन इज स्विमिंग. मग पुढे बघा, रोहन हा सब्जेक्ट आहे आणि स्विमिंग हे वर्ब आहे. आता पुढे आणखी उदाहरणं काय घेता येतील बघा. ईट, रीड, राईट, रन, जम्प, ही वर्बची उदाहरणं आहेत बघा. ईट, रीड, राईट, रन, जम्प. खाली या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया आपण आणखी, की चिल्ड्रेन रीड्स बुक रेग्युलरली. हे वाक्य घेतलं आपण, चिल्ड्रेन रीड्स बुक रेग्युलरली. पुढचं, आय राईड बायसिकल एव्हरी डे. या ठिकाणी पहिल्या वाक्यात रीड्स हे होतं क्रियापद, दुसऱ्या वाक्यामध्ये राईड हे क्रियापद होतं. तशा पद्धतीने हे मेन वर्ब आहे बघा. मेन वर्ब कशाला म्हणतो आपण, वर्बच्या प्रकारातला एक प्रकार. पुढे हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब आपल्याला
word that describe the situation or state of the subject is called auxiliary or helping verb. बघा, word that describe auxiliary verb. मी तुम्हाला एक्झाम्पल दिले, रमेश इज प्लेइंग. आता रमेश इज प्लेइंग म्हणजे इथे काय, हेल्पिंग वर्ब हे इज आहे. रमेश इज प्लेइंग आणि प्लेइंग काय मेन वर्ब आहे. आता ऑक्झिलरी वर्ब म्हणजे बघा, हेल्पिंग वर्ब जे आपण म्हटलो, रमेश इज हॅपी, हे प्रेझेंट आहे, प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे म्हणून हे प्रेझेंट हेल्पिंग वर्ब आहे. हिच्या खाली अंडरलाईन केली बघा, रमेश इज हॅपी. रमेश वॉज हॅपी हे पास्टचं वाक्य आहे आणि रमेश विल बी हॅपी हे फ्युचरचं वाक्य आहे. तर या ठिकाणी बघा, आपल्याला तिन्ही काळातलं हे वाक्य दिले आहे. तिन्ही काळातले हेल्पिंग वर्ब कोणते कोणते ते दाखवलेले आपल्याला, की इज असेल, वॉज असेल, विल बी असेल. पुढे आता बघा, प्रेझेंट हेल्पिंग वर्ब कोणते आहेत आणि पास्ट हेल्पिंग वर्ब कोणते ते बघा. प्रेझेंट हेल्पिंग वर्ब इज, एम, आर, हॅज, हॅज बीन, डू, डस, कॅन, शुड, मस्ट हे आहेत. त्याच्यानंतर पास्ट हेल्पिंग वर्ब वॉज, वेअर, डीड, हॅड बीन, कुड हॅव, शुड हॅव, मस्ट हॅव हे आहेत. आता अशा पद्धतीने आपण वर्ब बघितले की वर्बचे दोन प्रकार, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब, आणि त्यानंतर प्रेझेंट हेल्पिंग वर्ब, पास्ट हेल्पिंग वर्ब आपण बघितले. पुढे बघूया आपण. आता वर्ब झालं. आता ॲडवर्ब, क्रियाविशेषण. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, ॲड प्लस वर्ब असं त्याची कोड होते बघा. ॲडवर्ब इज अ वर्ब, ॲडवर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स समथिंग मोर अबाउट अ वर्ब. बघा काय सांगितलं इथं, ॲडवर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स समथिंग मोर अबाउट वर्ब अँड मॉडिफाय ॲडजेक्टिव्ज अँड ॲडवर्ब इन एनी सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला वर्बबद्दल ॲडवर्ब अधिक माहिती सांगतं आणि मॉडिफाय ॲडजेक्टिव्ह त्या ठिकाणी आपल्याला त्या ॲडजेक्टिव्हला मॉडिफाय करतं ते. अँड ॲडवर्ब इन एनी सेंटेन्स, कोणत्याही सेंटेन्समध्ये. एक्झाम्पल बघूया आता, आपल्याला लवकर कळेल. रोहन रन स्लोली. आता इथे ॲडवर्ब बघा, स्लोली म्हटलं, इथे LY लागलाय त्याला. रोहन रन्स स्लोली. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया बघा, ॲन ॲडवर्ब, इथे व्याख्या दिली आपल्याला. ॲन ॲडवर्ब टेल्स हाऊ ऑफन, हाऊ, वेन, वेअर, इट कॅन डिस्क्राईब अ वर्ब. हे आपल्याला कशाचं वर्णन करतं, वर्बचं वर्णन करतं. ॲन ॲडजेक्टिव्ह ऑर ॲन ॲडवर्ब. एक्झाम्पल दिले बघा, लाऊडली, ऑलवेज, नेवर, लेट, सून, एटसेट्रा. एक्झाम्पल तिथे आपण त्याला बघतोय, LY लागलाय बघा तिथे आपल्याला शब्दाला. माय कॅट इट्स क्विकली, शी स्पोक सॉफ्टली. तर या ठिकाणी हे ॲडवर्ब आहे. आता आपण ॲडवर्बचे प्रकार बघूया, टाइप्स ऑफ ॲडवर्ब. ॲडवर्ब ऑफ मॅनर म्हणजे बघा, ॲडवर्ब ऑफ मॅनरला आपण काय करतो, हाऊने प्रश्न विचारतो. उदाहरण दिले इथे, ही स्विम्स वेल. दुसरं,
शिल्पा डान्स नाईसली गेलवायला लागला. क्विकली, ब्रेवली, हार्ड, फास्ट असे शब्द लागल्यानंतर आपण त्याला ॲडवर्ब ऑफ मॅनर असं म्हणतो. ॲडवर्ब ऑफ टाईम त्याला पण वेनने प्रश्न विचारतो त्या वाक्याला. ही इज कमिंग टुमारो. आय रिसेंटली ब्रॉट अ न्यू कार. इथे उदाहरण दिले बिफोर, आफ्टर, अर्ली, सून, टुडे. तर अशा पद्धतीने हे ॲडवर्ब ऑफ टाईम. आता आपण टाईप्स ऑफ ॲडवर्ब बघतोय. ॲडवर्ब ऑफ प्लेस वेअर. ही इज गोईंग देअर. ॲडवर्ब ऑफ प्लेस म्हणजे याला आपण वेअरने प्रश्न विचारतो. दे आर डान्सिंग आउटसाईड. कुठं डान्स करता येतात ते? दे आर डान्सिंग आउटसाईड. पुढचा प्रकार आहे बघा ॲडवर्बचा. ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. हाऊ ऑफनने याला आपण विचारतो प्रश्न. ही ऑलवेज हेल्प मी म्हणजे किती वेळेस नेहमी मदत करतो. शी रीड धीज बुक्स ट्वाईस. दोनदा पुस्तक वाचलं. आता ॲडवर्ब ऑफ डिग्री. हाऊ मचने याला आपण विचारतो प्रश्न ॲडवर्ब ऑफ डिग्रीला. शी इज टू लेझी. बघा या ठिकाणी टू म्हणजे इथे हाऊ मच म्हणजे टू म्हणजे अधिक जास्त. रीना इज व्हेरी क्लेवर. इथं व्हेरीला आपण हे करू शकतो अंडरलाईन. तर व्हेरी म्हणजे इथे अधिक. रीना ही खूप हुशार आहे, अधिक हुशार आहे, एटसेट्रा. उदाहरण बघूया आपण त्याचं. व्हेरी, टू, अ लिटल. आता इंट्रोगेटिव्ह. इट यूज टू अस क्वेश्चन म्हणजेच आपण याचा प्रश्न वापरतो बघा आपण प्रश्न बनवायला. उदाहरण बघूया आपण पहिलं. वेन विल यू गो टू स्कूल. वेन म्हणजे केव्हा, केव्हा तू जाणार आहेस. त्याच्यानंतर वेअर डू यू लिव्ह. तू कुठे राहतोस. तर अशा पद्धतीने इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्न माहिती आहे आपल्याला की त्याला ॲडवर्ब असे आपण म्हणतो. त्याचं उदाहरण काय दिलं आपल्याला. हाऊ, वेन, वाय, वेअर, एटसेट्रा. आता पुढचा बघूया आपण. ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह. समटाइम्स we add ly to an adjective and get an adverb. तर या ठिकाणी गीता इज नाईस. गीता हे नाऊन आहे. त्याच्यानंतर पुढे शी डान्स नाईसली. तर ly जर आपण बाजूला काढला तर आपल्याला मूळ शब्द भेटतो. आणि या ठिकाणी आपण आता ॲडजेक्टिव्ह कसं मिळवतो तर बघूया आपण. एक्झाम्पल. आय लाईक बिग केक अँड आय हॅव 3 पेन्सिल्स. तर अशा पद्धतीने बघा हे ॲडजेक्टिव्ह आपल्याला बघायला मिळतात. पुढे आपण बघूया कंजंक्शन. कंजंक्शन इज अ वर्ड. कंजंक्शन join words or a group of words in a sentence. उदाहरणार्थ and, because, therefore, moreover, since, or, so, until, but, and etc. आता एक्झाम्पल सेंटेन्स बघा काय काय सोपं आहे अगदी. बघा हे कंजंक्शन म्हणजे आय एम व्हेरी हंग्री बट द फ्रीज इज एम्प्टी. आता हा बट इथे कंजंक्शन आहे. आय वॉज वॉचिंग टी व्ही वेन. जेव्हा. वेन या शब्दाचा अर्थ जर ते प्रश्नात आलं तर केव्हा होतं. आणि जर वाक्यात आलं वेन जर वाक्यात आलं तर त्याचा अर्थ जेव्हा होतो. वेन शी केम इन. तर या ठिकाणी वेन हे कंजंक्शन आहे.
The conjunction is a word that join words, phrase or sentence. कंजंक्शन हे असे शब्द असतात ते वर्ड, फ्रेजेस, सेंटेन्सला जॉईन करण्याचं काम करतात. उदाहरणार्थ बघा, सीता अँड गीता वेंट टू सी मूवी. पुढे, वुड यू लाईक टी और कॉफी. पुढे, मोहन इज पुअर बट हॉनेस्ट. आता कंजंक्शन कोणते कोणते येतात बघा. कंजंक्शन कोणते येतात? फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, एट, सो. ही 7 कंजंक्शन आहेत बघा आपल्याला दिलेली. फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, एट, सो. पुढे आपण बघूया आता पुढचा भाग. प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड प्लेस बिफोर अ नाउन or pronoun it to show its relation to some other words in the sentence. A preposition, एक preposition is a word, एक शब्द आहे, placed before a noun or pronoun to show its relation, त्याचे रिलेशन शो करण्यासाठी to some other word in the sentence. एकमेकांचा काही रिलेशन ते दाखवण्यासाठी. आपण बघा इथं म्हटलं प्रीपोजिशन. प्री म्हणजे बघा तिथं प्रीपोजिशन नाम सर्वनामाच्या आधी वापरले जातात प्री. आणि पोजिशन म्हणजे जागा, स्थान, अवस्था. आता या ठिकाणी उदाहरण बघूया आपण. द बॉल इज अंडर द चेअर. द बॉल इज अंडर द चेअर. आता एक्झॅक्ट अंडर पोजिशन आहे बघा तिथे. आता चेअरचे इथे काय आहे, बॉल कुठे येतो, अंडर. एक्झॅक्ट पोजिशन दाखवत आहे आपल्याला. चेअर हे नाऊन येतं. टाइप्स ऑफ प्रिपोजिशन. आता टाइप्स ऑफ प्रिपोजिशन आपण प्लेस, टाइम अँड डायरेक्शनने करतो. प्रिपोजिशन ऑफ प्लेस, इट इंडिकेट्स वेअर समथिंग, म्हणजे वेअर म्हणजे जागा. ट्राइन इज स्टँडिंग द अगेन्स्ट द वॉल. बघा अगेन्स्ट द वॉल, तो तिथे उभा आहे. अ बुक्स आर ऑन द टेबल. ऑन इथे म्हटलंय बघा. हां, प्रिपोजिशन ऑफ प्लेस म्हणजे ऑन. आता प्रिपोजिशन ऑफ टाइम म्हणजे वेन. इट इंडिकेट्स वेन अन इव्हेंट हॅपन्स. वेन केव्हा, वेळ केव्हा झाला त्याचा. द स्टोअर क्लोज ॲट 7 o'clock. राम स्विम्स ऑन मंडे. तर अशा पद्धतीने आपण प्रिपोजिशन ऑफ टाइम बघतो. पुढे प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन म्हणजे वेअर, दिशा, डायरेक्शन. इट इंडिकेट्स डायरेक्शन ऑन विच सम वन कम्स अँड गोज. म्हणजे उदाहरणार्थ, द बॉय इज गोइंग टू द मार्केट. येण्या जाण्यासाठी डायरेक्शन, दिशा म्हटलं तर आपण. मग द बॉय इज कमिंग फ्रॉम मार्केट. बॉय तो कुठून आला, मार्केटमधून आला. आणखी एक्झाम्पल घेता येतील आपल्याला. टू, इनटू, ऑफ, एटसेट्रा. आता या ठिकाणी पुढचा भाग बघूया आपण. इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. ज्या ध्वनी किंवा शब्दातून आपण पटकन भावना व्यक्त करतो अशाला आपण केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो.
वाव व्हॉट अ ब्युटिफुल रोज. आता वाव काय झाला, इंटरजेक्शन. ज्या ध्वनी किंवा शब्दातून आपण पटकन आपली भावना व्यक्त करतो. पुढे इट जनरली एंड्स विथ अन एक्सक्लामेशन मार्क्स. बघा इंटरजेक्शन कधी हे होतो, इट जनरली एंड्स विथ अन एक्सक्लामेशन मार्क्सने त्याचा शेवट होतो. इंटरजेक्शन इज अ सेपरेट वर्ड. तर या ठिकाणी उदाहरण बघूया आपण त्याचे. हुरे वी वोन द मॅच. लुक इट्स अन एलिफंट. वेल डन यू डीड ग्रेट जॉब. अशा पद्धतीने इंटरजेक्शन म्हणजेच स्पॉन्टेनियस फिलिंग ऑर इमोशन ऑफ अ पर्सन, उत्स्फूर्त प्रतिसाद असतो तिथे व्यक्तीचा, त्या ठिकाणी आपण त्याला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे बघितले पार्ट ऑफ स्पीच, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रिपोजिशन हे आपण बघितले. त्याच्यानंतर इंटरजेक्शन हे आपण पार्ट ऑफ स्पीच बघितले. इथपर्यंत आपले पार्ट ऑफ स्पीच होते.